सिंधुदुर्गातला प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाण्यावरून राज्यात राजकीय सामना रंगलाय। गुजरातला सोन्याने मडवा, मात्र महाराष्ट्रातल्या तरुणांच्या तोंडचा घास का पळवता असा सवाल संजय राऊतांनी केलाय। तर हा प्रकल्प राज्याचा आहे आणि तो कुठेही जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय। मी काल म्हणालो माझ्या भाषणामध्ये, त्यापेक्षा गुजरातला तर मी सोन्याने मडवा ना, एकदा सगळं सोनं घ्या आणि अख्ख्या गुजरातला सोन्याने मडवा आणि द्वारका करा, त्याची आम्हाला काही म्हणणं नाही। पण त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र का लुटताय? आमच्या मराठी तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास तुम्ही का खेचून घेताय? इथं केसरकर आहेत, मी सकाळी उदय सामंत मंत्र्यांशी बोललोय। हा जो प्रकल्प आहे तो आपल्या राज्याचा प्रकल्प आहे, तो राज्यातून बाहेर जाणार नाही याची आपण खात्री बाळगा। महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी चिल्लूभर पाण्यात बुडण्याची वेळ आली अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। सिंधुदुर्गातला प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाण्याच्या चर्चेवरून त्यांनी ही टीका केली आहे। कधी काळी उद्योगाच्या बाबतीत क्रमांक 1 वर असलेला महाराष्ट्र 8व्या-9व्या क्रमांकावर गेल्याचंही ते यावेळी बोलताना म्हणाले। महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना चुल्लूभर पाणी में डूब मरना अशी जी म्हणा ना, चुल्लूभर पाणी में डूब मरो, संपूर्ण राज्य हे आता उद्योग विरहित राज्य होईल एक दिवस। असे मोठे प्रकल्प चालले, पाणबुडी प्रकल्प चालला, पर्यटन चाललंय, चाललं काय फक्त देश म्हणजे गुजरात काय? महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याच्या चर्चांमुळे वैभव नाईक नाराज झालेत। पाणबुडी प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार निर्मिती होणार होती, मात्र निधीची तरतूद केली असताना नेमक्या अडचणी कुठे आल्या याबाबत राज्यकर्त्यांना उत्तर द्यावं लागणार या शब्दात वैभव नाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर जिल्ह्यातील 3 मंत्री सरकारमध्ये आहेत, तर 1 मंत्री केंद्रात आहे, तरी हा प्रकल्प गुजरातला जात असेल तर महाराष्ट्राशी केलेली ही गद्दारी आहे असा हल्लाबोल नाईकांनी केलाय।